हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे नमकीन, म्हणजे पाम ऑइल नसलेली चवीची कुरकुरीत धमाल. ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. ब्रेक नंतर बातमी नीट परीक्षेसंदर्भातली. नीटचा पेपर फुटला आणि केवळ शैक्षणिक विश्वच नाही तर राजकीय क्षेत्र सुद्धा तितकंच हादरून गेलं. याच नीटची फेरपरीक्षा पुनर्परीक्षा उद्या पार पडणार आहे. 22,79,000पेक्षा जास्त उमेदवार, जास्त मुलं उद्या ही परीक्षा देतील. देशातील 551 आणि परदेशातील 14 शहरांमध्ये 5,000पेक्षा अधिक केंद्रांवरती परीक्षा पार पडेल. आणि या परीक्षेपूर्वी NTA कडनं देशभरात आज मॉकड्रिल पार पडलंय. खरं तर 3 मेला देशभरात नीटची परीक्षा पार पडलेली, पण या परीक्षेदरम्यान अनेक राज्यातनं प्रश्नपत्रिका फुटल्याचे आणि काही उमेदवारांना आधीच पेपर मिळाल्याचे आरोप झाले. त्यानंतर NTAनं 12 मेला ही परीक्षा रद्द केली. त्यानंतर पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णय झालाय. आता ही फेरपरीक्षा उद्या पार पडतेय. या परीक्षेसाठी तब्बल 2 लाख कर्मचारी, 674 सिटी कोऑर्डिनेटर आणि 6,669 निरीक्षकांची नियुक्ती झाली आहे. तर उद्या होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेसाठी नियमावली सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही नियमावली काय सांगते आपण पाहूया. विद्यार्थ्यांना वेळेचं नियोजन करता यावं यासाठी प्रत्येक परीक्षा हॉलमध्ये भिंतीवरती एक घड्याळ असणं अनिवार्य आहे. परीक्षार्थींना दुपट्टा म्हणजे ओढणी, बुरखा, मास्क किंवा टोपी हे परिधान करून येण्यास मनाई आहे. आधार कार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना किंवा मतदान ओळखपत्र यापैकी एक ओळखपत्र बंधनकारक केलं गेलंय. परीक्षा केंद्रांवरती AI तंत्रज्ञानावरती आधारित CCTV कॅमेरे बसवले गेले आहेत. विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक पडताळणी सुद्धा केली जाईल. आणि इकडे मुंबईतले MD कॉलेज नीट पुनर्परीक्षेचं एक महत्त्वाचं परीक्षा केंद्र असून या केंद्रावर मुंबई पोलिसांची विशेष सुरक्षा पाहायला मिळते. परीक्षेच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी या परिसराची कसून पाहणी केली. परीक्षा केंद्राबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला असून येणाऱ्या विद्यार्थ्यांची आणि पालकांची गर्दी लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. ही परीक्षा सुरळीतपणे पार पडावी आणि पारदर्शक वातावरणात पार पडावी यासाठी मुंबई पोलीस सतर्क आहेत. आणि नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवरती पुणे पोलीस सुद्धा अलर्ट मोडवरती आहेत. यापूर्वीच्या पेपरफुटीच्या प्रकरणामुळे यंदा कोणती जोखीम न घेता कडक सुरक्षा तैनात केली गेली आहे. पुणे शहरात 27 परीक्षा केंद्र आहेत आणि इथे 1,000 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्त पाहतील. सर्व परीक्षा केंद्रांवरती CCTVद्वारे नजर ठेवली जाणार असून सोशल मीडियावरती सुद्धा पोलिसांचं एक विशेष पथक बारकाईनं लक्ष ठेवून आहे. यासोबतच प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचवण्यासाठी स्वतंत्र एस्कॉर्ट पथकांची नियुक्ती सुद्धा झाली आहे. आणि मुंबई पुण्यापाठोपाठ नाशिकचं जिल्हा प्रशासन सुद्धा नीट फेरपरीक्षेच्या अनुषंगानं अलर्ट मोडवर आहे. परीक्षेच्या काळात केंद्राच्या परिसरात सकाळी 11 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत थेट जमावबंदीचे आदेश दिले गेले आहेत. जवळपास 600 ते 700 कर्मचारी आणि अधिकारी नीट परीक्षेची जबाबदारी पार पाडणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या वतीनं देण्यात आली आहे. नाशिकमध्ये बिलकुल व्यवस्थितपणे पारदर्शकपणे परीक्षाची प्रक्रिया पार पडेल याची आपण परिपूर्ण प्रयत्न करतोय. सर, परीक्षा केंद्राच्या परिसरामध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले. त्या गोष्टी पोलीस विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या. त्यांनी त्या ठिकाणी काही जो झेरॉक्स सेंटर्स असेल या इतर गोष्टी असेल त्या ठिकाणी पण त्यांनी लक्ष दिलेलं आहे. विभिन्न गोष्टी पोलीस विभागाने केलेल्या आहे. तो प्रत्येक गोष्टीची खबरदारी या ठिकाणी घेण्यात येते. पण नीट परीक्षेचा पेपर पहिल्या परीक्षेच्या वेळेला फुटल्यामुळे शिक्षण विभागाची अक्षरशः बेअब्रू झाली. शिक्षण विभागावरती जोरदार टीका झाली आणि याच पार्श्वभूमीवरती NTAचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला. नागपूरमध्ये मूळ परीक्षा दिलेल्या म्हणजे जी ओरिजिनल परीक्षा होती ती दिलेल्या अब्दुल्ला तालिब या विद्यार्थ्याला चक्क यावेळेला अबुधाबीचं परीक्षा केंद्र दिलं गेलं. काल त्यानं परीक्षेचं ॲडमिट कार्ड डाउनलोड केल्यावरती हा सगळा प्रकार उजेडात आला. या प्रकारानंतर अब्दुल्लाचे वडील डॉक्टर मोहम्मद तालिब यांनी तातडीनं NTAच्या हेल्पलाईनवरती संपर्क साधला. NTAला आपली चूक लक्षात आली. NTAनं चूक दुरुस्त केली आणि अब्दुल्लाला नागपूरच्या अजनी येथील
PM श्री केंद्रीय विद्यालयामध्ये परीक्षा केंद्र देण्यात आलं आणि नवं ॲडमिट कार्डसुद्धा जारी करण्यात आलं. ABP माझानं सकाळी बातमी प्रसारित केल्यावर NTAनं तातडीनं दखल घेतली. तर NTA कडनं यासंदर्भात स्पष्टीकरण देण्यात आलंय. संबंधित विद्यार्थ्यानं शहर बदलण्याची विनंती केलेली होती असं NTAनं म्हटलंय. ही घटना घडल्यानंतर तो स्ट्रेसमध्ये आहे. आता त्याचा स्ट्रेस कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करून राहिलो आणि त्याला कसलीही परिस्थितीमध्ये उद्या परीक्षेमध्ये बसवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आपण यापूर्वी लिगल ऍक्शन घेण्यासंदर्भात बोललो होता. आता सुधारणा करण्यात आली आहे. आता काही तुमची NTA आता काही जरूरतच नाही, लिगल ऍक्शनची काही जरूरत नाही, कारण त्याने आमची ऍप्लिकेशनला मान देऊन ते चेंज केलेलं आहे. त्यामुळे आता कोणती लिगल ऍक्शनचा काही प्रश्नच नाही. पण याच घोळाचा धागा पकडत नागपुरात अब्दुल्लाला मिळालेल्या अबुधाबीच्या केंद्रावरनं राहुल गांधींनी सरकारवरती जोरदार टीका केली आहे. आमच्या मुलांच्या भविष्याशी जुगाड खेळणं थांबवा, मुलांना चांगली शिक्षण व्यवस्था आणि परीक्षा यंत्रणा मिळण्याचा अधिकार आहे आणि तो अधिकार आम्ही त्यांना मिळवून देणारच असा इशारा सुद्धा राहुल गांधी यांनी दिलाय. राहुल यांनी ट्विट केलेलं आहे, देशातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या संयमाची NTA परीक्षा घेत आहे. जी यंत्रणा एखाद्या मुलाला त्याच्या शहरात परीक्षा केंद्र देऊ शकत नाही, अशा यंत्रणेला परीक्षा घेण्याचा कोणताच अधिकार नाही. शिक्षण व्यवस्था उरलेली नाहीये. विद्यार्थी पालकांचे पैसे, वेळ आणि मानसिक शांतता सगळ्याचीच लूट सुरू असल्याची टीका राहुल यांनी केली आहे. मुलांच्या भविष्याशी जुगार खेळणं थांबवा अशी विनंतीही त्यांनी NTAला शिक्षण